स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी या सांज वेळेला कातर वेळ म्हणतात ते अगदी करेक्ट आहे. एक उदास मुके पण भरून जातं मनात है ना. हो काहीतरी संपून काहीतरी सुरू होत असतं ना रे. ती हुरहुर असते. दिवस संपून रात्र सुरू होणार असते. माई नेहमी म्हणते दिवस आणि रात्र संध्याकाळी हात मिळवतात आणि एकमेकांची जागा घेतात. सकाळी पुन्हा हात मिळवतात आणि एकमेकांची जागा घेतात. या दोन्ही वेळा खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच या वेळेला मंगलसूक्त श्लोक प्रार्थना म्हणाव्यात. किती खरं आहे. म्हणूनच तर उजेड आणि अंधारातल्या मधल्या या कातर संधी प्रकाशातले रागही तसेच आरत आहेत. बघ ना मारवा पुरिया पुरिया धनश्री. मेघना तुला गाण्यातलं एवढं कसं माहिती. तू शिकत होतीस का गाणं. नाही रे मी आपली चार चौघींप्रमाणे बेसुरी आहे. हा पण गुणगुणत असते नेहमी. कारण गाता येत नसलं तरी गायला खूप आवडतं मला. डान्स तसं नाहीये. डान्स आवडतो पण आणि काय ऑनेस्टली स्पीकिंग थोडा थोडा येतो पण. माझ्याकडे तर अशी कोणतीच कला नाही. तुझ्याकडे जगणं सुंदर अर्थपूर्ण आणि शहाणं करण्याची कला आहे आदित्य. तुला कल्पनाही नाहीये त्याची. पण त्या कलेचा आविष्कार प्रत्येक क्षणी पाहते मी. दुर्मिळ आहे ती. काय आला का फोन लेकाचा पोचल्याचा. हो आला बाई एकदाचा. त्याला इतक्या वेळा सांगितलं होतंस ना की त्यांनी जाताना रनिंग कॉमेंट्री केली नाही. नशीब आई मी तर टोल क्रॉस केला. आई राईट टर्न आला. आई पुरे हा एवढं काय अगदी मी केलेलं नाहीये. आणि सगळ्याच आया अशा वागतात बरं का. मी काही जगावेगळी आई नाहीये. तुम्ही आई नाही आहेत ना म्हणून तुम्हाला कळत नाहीत आमच्या भावना. पण मी सुखरूप पोचलो एवढंच बाहेर गेलेल्यांनी घरच्यांना कळवावं एवढीच अपेक्षा असते आमची. बघूया ना आता आपण बाहेर जाऊ तेव्हा कळवतेस का मुलांना सुनांना ते. अहो तेव्हा बरोबर म्हणशील अगं बाई विसरले का मी. काय हो खरंच जाऊया का हो आपण. लगेच. अरे पोरांचा पाय घरात पडला की आपण बाहेर. इतकं काय अगदी नकोय लगेच करायला. त्यांना येऊ दे जेजुरीला जाऊ दे त्याच्यामध्ये हैगय नको. मग जाऊया आपण सावकाश. कधी जातायत कोण जाणे. मनात काहीतरी धरलंय म्हणे आदित्यने. ते पूर्ण झाल्यावर जाणार आहे म्हणाला. देवच पूर्ण करेल त्याची इच्छा. लवकरच जातील बघा पाया पडायला. आपण जाऊया पडायला. चल.
काय होते मला? आले. गॉड, मगाशी इतकी घाबरले ना मी. जाग आले आणि बघितलं तू नव्हताच तिथे. बरं, तुझा मोबाईलही बेडवर पडला. मला एकदम वाटलं की मला एकटीला सोडून तू कुठेतरी निघून गेलास. एकटेपणाची भीती वाटली तुला की मी तुझ्या जवळ नव्हतो याची? पण तू उठवलं का नाहीस मला? अगं तू एवढी शांत आणि गाढ झोपली होतीस ना. व्हेरी रिलॅक्स अँड व्हेरी स्वीट. जीवावर आलं तुला उठवायचं. अरे, मी काय एखादं नाजूक फूल आहे का मला इतकं जपायला? हे माहित नाही मला. हा, पण एवढं मात्र नक्की माहितीये की तू फूल आहेस. फूल? हा, फूल म्हणालास तू? अगं हे अगं मी फूल म्हणाला. बघितलंस, आपल्याशी पंगा घेतला ना तर हे असं होतं. आदित्य, अच्छा, मग तर तू खुशच व्हायला हवं होतंस. मी पाण्यात पडत होते म्हणून. अच्छा, ए पण काय केलं असतंस रे? मी पाण्यात पडले असते तर नसतं वाचवलं मला. मला तर पोहता पण येत नाही. मी आपली बिचारी हाका मारून मारून बुडून गेले असते. मग आदित्य, 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 काय आहे आदित्य? काय करत होतास? किती घाबरले मी. अगं पाण्याची भीती घालवतोय. अशी पाण्याखाली किती वेळ श्वास रोखून धरू शकतो ना ते बघत होतो. स्विमिंग शिकतोय. स्विमिंग स्विमिंग? मॅनेजमेंटला सांगितलंय, ते ट्रेनर पाठवणार आहेत मला स्विमिंग शिकवायला. तू जर पाण्यात पडलीस तर तुला वाचवण्या इतपत स्विमिंग यायलाच पाहिजे, है ना? माई, अगं बघ हा पेपर इथे ना. अर्जू, अगं काय चाललंय तुझं हे? निरंजन पडली ना सगळी. अगं माई, पण ही निरंजन इथे कशाला ठेवली आहेस? देवापुढे सगळं जाऊन ठेव ना. आणि हा एवढा सगळा पसारा का घातलायस? विसरलीस ना, वटपौर्णिमा आहे उद्या. त्याच्या पूजेसाठी तपकं निरंजन लागणार नाहीत म्हणून घासून पुसून ठेवलेत सगळे. आज विजयानी वाणाची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आता फक्त तुम्ही जाऊन फळं तेवढी घेऊन यायचीत, कळलं ना? तेवढंच ना, मग झालंय ना.
झालं ना, काय झालं ना? कापसाची वस्त्र कोण तयार करणार? अर्चू, इतकी वर्ष झाली तुझ्या लग्नाला, दरवर्षी आपण वटपौर्णिमेची पूजा करतो, तरी तुझ्या लक्षात राहत नाही ना ग काही? ऐक, आपण ते जाजम ठेवतो ना देवासमोर पूजा करताना, ते जाजम काही केल्या मला मिळत नाही. सगळीकडे शोधलंय मी, माझ्या खोलीत शोधलं, विजयाच्या शोधलं, पण ते काही मिळत नाही. आता बघता आदित्यच्या खोलीत आणि तुझ्याकडे बघायचं तेवढं राहिलंय, तेवढं तू बघून दे मला. हा ठीक आहे, मी माझ्या रूम मध्ये बघते आहे का, आणि नसेल तर आदित्य येतोच आहे ना, त्याच्या रूम मध्ये बघू. काळजी करू नकोस का माई, देते मी शोधून. हो का? हो, लवकर द्या फक्त. देते. जा. इतकं पॅशनेट सायलेंट म्युझिक पहिल्यांदाच ऐकतोय मी. ते राहू दे ना, वाजव गिटार. पण मला नाही येत. मे आय हेल्प यू? येस प्लीज. ओके, गिटार अशी. ओके, तुझ्या गिटारचा हेड, नेक, फ्रेट, हे पकड. करेक्ट. आता ही बोट इथे अशी आणि स्ट्रिंग्सवर गिटार अशी बोट ठेव अशी. ओके, स्ट्रिंग खाली. अगं ते जाजम माझ्या रूम मध्ये नाहीये. हो का? म्हणजे आदित्यच्याच खोलीत आहे. जा बघ जा. अगं माई, आता ते येणार आहेत ना, हो. मग आल्यावर बघतील. आता उगाच मी ना त्यांच्या रूम मध्ये जाऊन उचका उचक करणार नाही. या ठीक आहे, म्हणजे मलाच बघायला पाहिजे. चल. थांबा, तू लगा लगा नको जाऊस, आता बघेन मी. देते. येडपट. अगं किती वेळा सांगितलं धसमुसेपणा करू नको म्हणून. काय ग? सॉरी सॉरी. सॉरी सॉरी म्हणे, येडपट नुसती. चल आता करायला घे. नाही, पेपर वाचायचं. जरा म्हणून काम नको करावं, निर्लज्ज नुसती. होय. अगं सिरियस फेसचे काय फोटो काढतेस? लोकांना वाटेल मला हसताच येत नाही. लोक
कुठं. आणि तसंही नाहीच हसतायत तुला. अच्छा, यू आर थिंकर मंकी, फिलॉसॉफर, गंभीर. अच्छा. अरे बघा बघा मला मारतोय हा ए अगं ए. monkey. अहो नाही का तसं काही नाही अहो. हा थिंकर मंकी काय मग बघूया ना एक रडूबाई काय पोजेस देते ते. रडूबाई. रडूबाई द्या हसून दाखवा जरा. अच्छा बघच. रेडी. ओके नेक्स्ट पोज. का वेट लावतेस मला. काय झालं. नाही काही नाही. विचार करतोय की तू वेडी आहेस की मला वेळ लागत चाललाय. कम ऑन नेक्स्ट पोज. रेडी. गुड इव्हनिंग दोस्त. ह्या रूम मध्ये तुझ्यासाठी सरप्राईज आहे. फर्स्ट क्लू ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. पाणी. ज्यात तू नेहमी तुझं सुंदर रूप निहाळतेस. आरसा. मी ऑफिस मध्ये असताना माझा मोबाईल बिझी आल्यावर ज्या फोनवर तू मला कॉल करतेस. लँडलाईन. ड्रॉअर उघड. डिनर at Lawn, 8 PM. माझं मन सांगते की मेघनाचा कौल माझ्या बाजूने. तिच्या डोळ्यात दिसतंय मला ते की विशफुल थिंकिंग येते माझं. तिच्या तोंडून स्वतःहून ती सांगेल तेव्हाच खरं असेल. मला असं भान हरपून कसं चालेल. कदाचित पण तिला पाहिल्यावर कोणाचंही भान हरपेलच.